नमस्कार विद्यार्थी मित्र. तर आपण आज बघणार आहोत की पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 5वी ची स्कॉलरशिपची परीक्षा याच्यामधला विषय जो आहे बुद्धिमत्ता चाचणी आणि त्याच्यातला जो उपघटक आहे इंग्रजी अक्षरमाला. त्यामध्ये पहिला जो चॅप्टर आहे तो आहे आकलन आणि आकलन मध्ये आपल्याला इंग्रजी अक्षरमाला हा एक उपघटक आहे. तर ह्याचे आपण जुने जे क्वेश्चन पेपर आहेत ते आपण बघणार आहोत. म्हणजे 2017 पासून 2024 पर्यंत ह्या टॉपिक वरती जेवढे प्रश्न पडलेत तेवढे प्रश्न आपण आता इंग्रजी अक्षरमालेवरचे आपण सोडवणार आहोत. तर आपण सुरुवात करूया 2017 पासून आपण सुरुवात करूया आणि एक एक प्रश्न सोडवत आपण पुढे जाऊया. तर बघूया आधी 2017 चा प्रश्न काय होता. तर हा जो प्रश्न होता तो 2017 ला पडलेला होता. तर तुम्हाला परीक्षेमध्ये अशी अक्षरमाला दिलेली असते ABCDE असं XY पर्यंत दिलेली असते. अशी 25 अक्षरं दिलेली असतात. तर प्रश्न विचारलेला आहे वरील अक्षरमालेतील उजवीकडून 25वे 12वे 22वे 18वे अक्षर घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि त्यातील पहिले अक्षर सांगा. तर आपल्याला पहिल्यांदा ह्या अक्षरमालिकेची डावी बाजू कोणती आहे. तर तुमच्या पेपरमध्ये ज्यावेळी पेपर समोर असणार आहे त्यावेळी तुमची ही असणार आहे अक्षरमालेची ही डावी बाजू असणार आहे आणि ही उजवी बाजू असणार आहे. तर आपल्याला प्रश्न जो विचारलेला आहे तो उजवीकडून विचारलेला आहे. उजवीकडून 25वे अक्षर. तर आता तुम्ही जर मोजायला चालू केलं तर हे अक्षर असतील 1 2 3 4 5 इथं 6 7 8 9 आणि 10. तसंच हे 11 12 13 14 आणि 15 पर्यंत इथं असेल. 16 17 18 19 आणि 20 पर्यंत असेल. म्हणजे F हा 20 ला असेल आणि हा 21 22 23 24 आणि 25. आता उजवीकडून आपण मोजायला चालू करतोय. तर उजवीकडून मोजताना 25वे अक्षर जे असणार आहे ते ए हे अक्षर 25वे असणार आहे. त्याने विचारले 25वे अक्षर. तर 25वे अक्षर हे ए असणार आहे. 12वे अक्षर तर हे 5 10 11 12वे अक्षर हे एन असणार आहे. त्यानंतर 22वे अक्षर तर 22वे हे इथपर्यंत आला 20 21 आणि 22. 22वे अक्षर डी असणार आहे. आणि 18वे अक्षर तर 18वे अक्षर आता ह्याच्यामधील आपलं असणार आहे. तर हे 15 16 17 आणि 18 हे एच अक्षर असणार आहे. तर हे आपल्याला अक्षर मिळाली 25वे 12वे 22वे 18वे. ह्याच्यातून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. मग अर्थपूर्ण शब्द काय असेल ANDH. तर आपला अर्थपूर्ण शब्द तयार होऊ शकतो आपला HAND. हँड हा अर्थपूर्ण शब्द तयार होऊ शकतो आणि ह्या अर्थपूर्ण शब्दातील त्यांनी काय विचारलेलं आहे तर पहिले अक्षर सांगा. तर पहिले अक्षर आहे ते एच आहे. तर याचा पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. एच हे पहिले अर्थपूर्ण शब्दातील पहिले अक्षर असणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ही अक्षरमाला प्रत्येक पेपर मध्ये दिलेली असते आणि त्याच्यातून जे प्रश्न विचारले ते सोडवायचे. तर हा झाला 2017 साली विचारलेला प्रश्न आहे. आता आपण 2018 साली काय विचारला होता या पॉइंट वरती तो पाहूया. तर हा 2018 ला विचारलेला प्रश्न आहे खालील अक्षरमालेत कोणती अक्षरे समान वेळा आली आहेत. आपल्याला आधी अक्षर कोणते आहेत ते पाहूया. अक्षर कोणते आहेत ABCD BACA D. ABCD ही अक्षर आहे. तर आपल्याला ते प्रत्येक अक्षर आपण मोजून घेऊया किती वेळा विचारलेलं आहे A B C आणि D. तर A अक्षर किती वेळा विचारलेलं आहे तर 1 हे 1 2 3 4. तर A अक्षर हे 4 वेळा विचारलेलं आहे. त्यानंतर आता आपण B अक्षर पाहूया. तर हे B 1 2 आणि 3. तर B हे अक्षर 3 वेळा विचारलेलं आहे. नंतर C अक्षर पाहूया. 1 इथे एक आहे 2 इथे एक आहे 3 इथे एक आहे 4 आणि इथे एक आहे 5. तर C अक्षर हे 5 वेळा विचारलेलं आहे. आणि आता D अक्षर पाहूया. तर D अक्षर आपलं विचारलं आहे 1 2 3 आणि 4. तर D अक्षर हे 4 वेळा विचारलं आहे. तर प्रश्न काय विचारलेला आहे खालील अक्षरमालेत कोणती अक्षरे समान वेळा आली आहेत. आता A 4 वेळा आलेला आहे आणि D पण 4 वेळा आलेला आहे आणि B 3 आणि C 5 आहे. समान वेळा अक्षरे कोणते आहेत तर A अक्षर आणि D अक्षर. तर हा पर्याय कुठे शोधूया आपण. तर हा पहिलाच पर्याय आहे की जिथं A आणि D हे अक्षरे समान वेळा आलेली आहेत. तर ह्या प्रश्नाचं उत्तर असेल तुमचं पर्याय क्रमांक 1 A आणि D. तर हा प्रश्न 2018 साली इंग्रजी अक्षरमालेवरती विचारलेला होता. आता 2019 चा जो प्रश्न आहे तो पाहूया. तर हा 2019 चा प्रश्न आहे. तर प्रश्न काय अक्षरमाला दिलेली आहे सेम अक्षरमाला आहे प्रत्येक परीक्षेत. वरील इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून 15वे अक्षर कोणते.
तर आपण मगाशीच बघितलं होतं उजवीकडून म्हणजे ही तुमची उजवी बाजू आहे. तर इकडून आपण मोजायला सुरुवात करणार आहे. तर इथून स्टार्ट होणार आपलं 1 2 3 4 5 तसेच हा 6 7 8 9 10 10 झाले. 11 12 13 14 आणि 15. तर 15वे अक्षर आपलं आहे ते के हे अक्षर आहे. म्हणजेच हा पर्याय नंबर 3 जो आहे तो के हे अक्षर 15वे अक्षर आहे. उजवीकडून विचारले तर परीक्षेत काय विचारले ते आपल्याला पाहायचं. उजवीकडून विचारले की डावीकडून विचारले. तर उजवी बाजू म्हणजे ही बाजू असणार आहे, डावी बाजू म्हणजे या साईडची बाजू ही डावी बाजू असणार आहे. तर 15वे अक्षर हे के आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. हा 2019 ला विचारलेला प्रश्न आहे. तसंच आपण 2020 ला विचारलेला पाहूया. तर हा 2020 ला विचारलेला प्रश्न आहे. तर 2020 चा प्रश्न त्याच्यामध्ये पण इंग्रजी अक्षरमाला दिलेली आहे, तीच अक्षरमाला आहे. तर ह्याच्यामध्ये विचारलंय वरील अक्षरमालेत उजवीकडून 10व्या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर सुरुवातीपासून मोजल्यास कितवे येईल. तर आपल्याला ती उजवी बाजू ही आपल्याला माहित आहे की ही उजवी बाजू आहे, ही डावी बाजू आहे. तर आता प्रश्न काय, एक एक पॉइंट आपण सोडवूया. तर उजवीकडून 10व्या अक्षराच्या, तर आधी उजवीकडून 10वं अक्षर काय, तर हा 1 आहे, हे 5 झालं, 6 7 8 9 10. तर पी हे अक्षर 10वं आहे. उजवीकडून 10व्या अक्षराच्या म्हणजे पी पी मिळालं. डावीकडील चौथे अक्षर, आता ह्या पीच्या उजवीकडे आणि डावीकडे, पीच्या उजवीकडे ही उजवी बाजू असणार आहे आणि ही इकडे आहे ती डावी बाजू असणार आहे. पुढे काय विचारले त्यांनी, पीच्या डावीकडील चौथे अक्षर, पीच्या डावीकडे चौथे अक्षर म्हणजे ह्या साईडला, म्हणजे हे झालं पहिलं, हे 2, हे 3 आणि हे 4. म्हणजे यल हे अक्षर मिळालं आपल्या पीच्या डावीकडं चौथं अक्षर हे यल मिळालेलं आहे. आणि हे अक्षर सुरुवातीपासून मोजल्यास कितवे येईल, सुरुवातीपासून मोजल्यास कितवे येईल. तर आपल्याला सुरुवातीपासून मोजायचं म्हणजे ह्या साईडनं सुरुवात करतो आपण. तर इकडून जर मोजलं तर यल हे अक्षर कितवं आहे, तर हे 1 पासून स्टार्ट केलं तर जे 10 येईल, के 11 येईल आणि यल जे अक्षर आहे ते 12वं येणार आहे. तर हे उत्तर त्याचं असणार आहे पर्याय क्रमांक 2 12वं आहे. तर हा एकदा पुन्हा एकदा मी प्रश्न रिवाइज करतो. तर कसा असणार आहे प्रश्न, प्रश्न विचारलेला आहे उजवीकडून, वरील अक्षरमालेत उजवीकडून 10व्या अक्षराच्या, तर उजवीकडून 10वं अक्षर जे असणार आहे ते आपलं पी हे उजवीकडून 10वं अक्षर असणार आहे. त्याच्या डाव्या बाजूला चौथं अक्षर, तर हे 1 2 3 आणि 4, यल हे त्याच्या डाव्या बाजूला चौथं अक्षर आहे. तर हे यल सुरुवातीपासून म्हणजे इकडून किती नंबरला आहे, तर हे 5 10 11 आणि 12 नंबरला आहे. म्हणून याचा पर्याय क्रमांक 2 जो 12 नंबरला आहे हे बरोबर उत्तर आहे. आणि हा प्रश्न 2020 ला विचारलेला आहे. तर 2021 ला जो प्रश्न विचारलेला आहे तो पाहूया आपण. तर हा 2021 चा प्रश्न असेल. त्याच्यामध्ये काय दिले, वरील अक्षरमालेत उजवीकडील 7व्या अक्षराच्या, उजवीकडील 7व्या अक्षर, मग आता इकडे ही उजवी बाजू आहे आपल्याला माहित आहे. तर उजवीकडील 7वं अक्षर कोणतं असणार आहे, तर हे 5 6 आणि 7, हे यस हे अक्षर हे उजवीकडील 7व्या अक्षराच्या डावीकडील, उजवीकडील 7व्या अक्षराच्या डावीकडील लगतचे अक्षर कोणते येईल. तर हे 7वं अक्षर हे डावीकडे म्हणजे ह्या साईडला असणार आहे, ही डावी बाजू आहे. डावीकडे लगतचे, लगतचे म्हणजे त्याला लागून लगेच डावीकडे काय आहे, तर हे आर हे त्याला लागून लगेच डावीकडे आहे आर. तर कोणते येईल विचारले, तर ह्याचं उत्तर असणार आहे आर. तर हा पर्याय क्रमांक 3 हे आर त्याचं उत्तर असणार आहे. पुन्हा एकदा मी हे सांगतो, आपण प्रश्न पुन्हा एकदा बघूया. तर वरील अक्षरमालेत उजवीकडील 7व्या अक्षराच्या, तर उजवीकडून 7वं अक्षर जे आहे ते आपलं हे यस हे उजवीकडून 7वं अक्षर आहे. डावीकडील लगतचे अक्षर, म्हणजे ह्याला डावीकडे म्हणजे ह्या साईडला लगत म्हणजे लागूनच कोणतं आहे, तर आर आहे. तर ते कोणतं विचारलं होतं अक्षर, तर आपलं ते आर, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. तर हा 2021 ला विचारलेला प्रश्न आहे. ओके. तसंच आता 2022 चा जो प्रश्न आहे तो आपण पाहूया. 2022 चा हा प्रश्न आहे. याच्यामध्ये पण सेम अक्षरमाला दिले. वरील अक्षरमालिकेत उजवीकडून 9व्या अक्षराच्या डावीकडील चौथ्या अक्षराच्या उजवीकडील 6व्या अक्षर कोणतं आहे. तर आता हा यातला एक एक पार्ट आपण सोडवायला चालू करूया. तर काय, उजवीकडून 9वं अक्षर आधी बघूया. उजवीकडून 9वं अक्षर म्हणजे काय, हे 5 असणार, 6 7 8 9, म्हणजे उजवीकडून 9वं अक्षर असणार आहे आपले क्यू. उजवीकडून 9व्या अक्षराच्या डावीकडील चौथ्या, मग आता ही परत डावी बाजू इकडे ह्या साईडलाच असणार आहे. याच्या डावीकडील चौथं म्हणजे हा झाला 1 2 3 आणि 4, म्हणजे हा यम जे अक्षर आहे हे डावीकडील चौथं झालं. चौथ्या अक्षराच्या
उजवीकडील 6वे अक्षर. आता ह्या यमच्या उजवीकडे जायचं. यमच्या उजवीकडे म्हणजे ह्या साईडला असणार आहे आपलं उजवीकडं. मग उजवीकडील 6वे अक्षर, मग हा 1 2 3 4 5 आणि 6. तर उजवीकडील 6वं अक्षर आपलं काय असणार आहे, यस हे अक्षर असणार आहे. म्हणून याचा पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. तर पुन्हा एकदा मी परत एकदा हे तुम्हाला सांगतो काय विचारलेला आहे हा प्रश्न. उजवीकडून 9वे अक्षर, तर उजवीकडून 9वे अक्षर आपलं हे क्यू असणार आहे. त्याच्या डावीकडले 4थं अक्षर 1 2 3 4, त्याच्या डावीकडील 4थं अक्षर यम असणार आहे. आणि यमच्या उजवीकडील 6वं अक्षर म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे हे यस असणार आहे. तर आपला पर्याय क्रमांक 2 हा बरोबर उत्तर आहे. तर हे 2022 ला विचारलेला प्रश्न आहे. ओके. तसंच 2023 चा प्रश्न काय आहे, तर 2023 मध्ये विचारले अक्षरमाला सेमच दिलेली आहे. वरील इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून 14व्या क्रमांकाच्या अक्षरापासून समान अंतरावर नसलेली अक्षर जोडी ओळखा. तर आपण आधी उजवीकडून 14वं अक्षर कोणतं आहे पाहूया. तर हे उजवीकडून ह्या साईडनं आपण चालू करणार आहे. उजवी बाजू म्हणजे ही आहे. तर 14वं अक्षर आपलं असणार आहे के. के हे 14वं अक्षर आहे. तर सॉरी एल हे 14वं अक्षर आहे. तर 5 10 11 12 13 14 हे एल हे 14वं अक्षर आहे. तर या समान अक्षरापासून या अक्षरापासून समान अंतरावर नसलेली अक्षरजोडी ओळखायची आहे. नसलेली म्हणजे ह्याच्यापासून समान अंतरावर नसलेली. आता जे आपल्याला हा प्रश्न पर्याय बघून सोडवावा लागेल. तर जी एल पासून जी किती अंतरावर आहे, तर 1 2 3 4 5वं अक्षर हे जी आहे. आणि यू हे किती अक्षर आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9वं अक्षर आहे. तर हे 5वं आणि हे 9वं अक्षर आहे. आता पुढचा जो पर्याय दिला तो एफ आणि आर. तर एफ हे किती अक्षर आहे एल पासून, तर एल पासून एफ हे आपलं 1 2 3 4 5 6वं अक्षर आहे. आणि आर हे किती अक्षर आहे, 1 2 3 4 5 आणि 6वं अक्षर आहे. ओके. एफ पण 6 आहे आणि एल पण 6, आर पण 6 आहे. तसंच आता पुढचा पर्याय घेऊया आपण. पुढचा बी आणि व्ही हा पर्याय आहे. तर बी हे किती अक्षर आहे एल पासून, तर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10वं अक्षर आहे बी. आणि व्ही हे किती अक्षर आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10वं अक्षर आहे. व्ही पण हे 10वं अक्षर आहे. आणि आय आणि ओ, तर आय हे किती अक्षर आहे एल पासून, एल पासून आय हे अक्षर आहे 1 2 तिसरं अक्षर आहे. आणि ओ हे किती अक्षर आहे, तर 1 2 आणि हे तिसरं अक्षर आहे. ओ पण तिसरं अक्षर आहे. तर हे बघा एफ आणि आर हे पण 6 6 अक्षर अंतरावर आहे. आय ओ हे 3 3 अक्षर आहे. आणि बी व्ही हे 10 10 अक्षर म्हणजे समान अंतरावर आहेत. फक्त समान अंतरावर नसलेली जोडी कोणती आहे, तर जी आणि यू. तर हा पर्याय आपलं त्या परीक्षेमधलं बरोबर उत्तर असणार आहे. जी यू हे समान अंतरावर नाहीत, समान अंतरावर नसलेली. तर प्रश्न आपल्याला व्यवस्थित वाचायचा आहे. समान अंतरावर नसलेली अक्षर जोडी ओळखायची आहे. तर जी यू ही समान अंतरावर नसलेली अक्षर जोडी आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर बरोबर आहे. तर तुम्हाला पर्याय क्रमांक 1 हा रंगवावा लागेल. तर आता हा प्रश्न होता 2023 चा. आणि आता 2024 ला विचारलेला जो प्रश्न आहे रिसेंटचा तो पाहूया आपण. तर हा 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. वरील अक्षर मालिकेत एच आणि आर या अक्षरादरम्यान असणाऱ्या अक्षरांच्या संख्येपैकी 4/3 पट अक्षरे खालीलपैकी कोणत्या जोडीत असतील. तर आधी आपल्याला काय करायला लागेल, एच आणि आर. एच कुठं आहे, तर हा एच. आर कुठं आहे, तर इथं आहे. या आर अक्षरांदरम्यान असणाऱ्या अक्षरांच्या संख्येपेक्षा, म्हणजे अक्षरांची संख्या मध्ये किती आहेत, या एच आणि आर च्या मध्ये किती आहेत, तर 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. त्या दोन्ही अक्षरांच्या दरम्यान 9 अक्षरे ह्या दोन्हींच्या मध्ये आहेत. असणाऱ्या अक्षरांच्या संख्येपेक्षा 4/3 पट अक्षरे. मग आता ह्याच्या 4/3 पट काढायला पाहिजे. 9च्या 4/3 म्हणजे 9 गुणिले 4/3. तर हा झाला 3 एके 3 3 त्रिक 9 म्हणजे 3 चौक 12. तर हे 12 अक्षरे यायला पाहिजेत. 4/3 पट अक्षरे खालीलपैकी कोणत्या जोडीत असतील. तर आता हे 12 अक्षर कोणत्या जोडीत आहेत, तर डी आणि एन जर बघितलं आपण, तर डी हित आहे आणि एन आपला हित आहे. तर याच्यामध्ये 12 अक्षर आहेत का, 1 2 3 4 5 6 7 8 9 अक्षर आहेत. तर ही जोडी तरी असणार नाही. आता पुढची जोडी बघूया. पुढची जोडी काय, के आणि डब्ल्यू.
तर के इथं आहे आणि डब्ल्यू इथं आहे. याच्यामध्ये 12 आहेत का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 आहेत. त्यामुळे ही पण जोडी उत्तर नसणार, कारण आपल्याला 12 अक्षर पाहिजे दोन्हीच्या मध्ये. त्यानंतर तिसरी जोडी आहे ती यम आणि एक्स आहे. तर यम इथं आहे आणि एक्स इथं आहे. यांच्या दरम्यान काय आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर ही पण जोडी नसणार आहे. माझा पर्याय शेवटचा जो राहिला आहे तो ई आणि आर आहे. तर ई इथं आहे आणि आर इथं आहे. त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. त्यांच्या दरम्यान 12 अक्षर आहेत. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. तर हा 2024ला विचारलेला प्रश्न होता. तर हे आपण पाहिले की इंग्रजी अक्षरमाला या टॉपिकवरचे 2017 पासूनचे विचारलेले आपण हे प्रश्न पाहिलेले आहेत. तसेच आपण पुढच्या लेक्चरला आपण इंग्रजी संख्यामाला जी आहे, आकलन टॉपिकमध्ये संख्यामाला एक हा उपघटक आहे, तर तो पाहणार आहोत. आता आपण पाहिलं की अक्षरमाला हा आता घटक पाहिला. आता संख्यामाला आपण पुढील लेक्चरमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.